बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आंबे गावात बकऱ्या विक्रीच्या व्यवहारातून 2 गटात राडा झालाय। या राडामुळे गावात वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या आणि एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होणाऱ्या हिंदू मुस्लिमांमधलं वातावरण खराब झालं होतं। पण गावातील काही मंडळी समोर आली आणि त्यांनी होळी आणि रमजानचा इफ्तार एकत्र येऊन साजरा करायचा ठरवला आणि एक नवा आदर्शच घालून दिलाय। सकाळी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन एकमेकांना रंग लावले आणि संध्याकाळी हिंदूंनी मुस्लिमांच्या इफ्तार पार्टीत सहभागी होऊन हिंदू मुस्लिम एकोप्याचा नवा आदर्श घालून दिलाय। विविध रंगांची जशी उधळण होते, त्यात लाल, हिरवा, पिवळा अनेक रंग असतात, त्याप्रमाणे आज गावकरी फाउंडेशनने इथे प्रत्येक जाती धर्मातले लोक एकत्र आणून रंगाची उधळण केली। याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हसत खेळत असेच रंग उधळीत आपण यापुढे जीवन जगूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। एकता का बहुत अच्छा पैगाम गया हमारे गांव से, और हमारा गांव जो अंबे गांव शांति अमन शांति वाला गांव है, और जिसके अंदर जो हिंदू को मुसलमान के हिंदू का काम है, और फिर मिलजुल के हमारे वहाँ होते रहता है। कुछ भी प्रोग्राम हो, धार्मिक प्रोग्राम, तो ये गांव हमारा बहुत शांति का गाँव है। तो मैं जो है तो गाँवकारी फाउंडेशन का और उसके अंदर सभी हमारे मेंबरों का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने ये निर्णय लिए और इसके अंदर हम इंशाल्लाह सक्सेस हो। तर या सकारात्मक बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुढचे महत्त्वाचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत राहा एबीपी माझा।